चेंज कशाला करतोयस? म्हणजे चेंज करून बाहेर जाणार आहेस? मग तू चलच बाहेर. आपण हे जाहीर करूया आणि हे लग्न मोडूया. मला चेंज तर करू दे. म्हणजे तू गप्प राहून जे घडतंय ते सगळं घडू देणार आहेस? आत्या, ही सिच्युएशन सगळ्यांसाठीच खूप ऑकवर्ड आहे. या बाबतीत नक्की काय करायचंय हे मला आत्ता या क्षणाला माहित नाहीये. ते कळायला, समजायला, ठरवायला वेळ लागेल. मोनिकाचं काय होईल याचा विचार नाही करत आहे. आपल्या घरात काय होईल याचा विचार करतोय. म्हणजे विक्रांत, विक्रांत, ए विक्रांत, विक्रांत, अरे दार उघडणं. हा मुलगा दार का नाही उघडत आहे? अगं बाई, आता एक मिनिट अलका, तू जरा शांत राहा ना. लगेच उघडेल ना तू दार. उघड विक्रांत. विक्रांत, हे विक्रांत, हे विक्रांत, विक्रांत, दार उघड. विक्रांत, आता हे लग्न मोडलं तर आईला नक्की काहीतरी होऊ शकतं. कदाचित आजीलाही. होऊन असं काय होणार आहे? त्या लग्न लागल्या लागल्या आजीला नमस्कार केला तेव्हा ती म्हणाली की तिला पतवंड पाहायचंय. मोनिकाचे आजोबा म्हणाले पणजीपासून जपून ठेवलेले दागिने त्यांनी मोडून नवीन दागिने केले. ते तर इथेच हार्ट अटॅकने जातील. सांग, बाहेर जाऊन लग्न मोडू का? या सगळ्यांचा काहीच विचार नाही करायचा का आपण? मग आता काय करायचं ठरवलेस तू? मोनिका प्रेग्नेंट आहे हे उघड करण्याची ही योग्य वेळ नाही. म्हणजे आता तू गप्प राहून तुझ्या आयुष्याची वाट लावून घेणार आहेस? मी गप्प राहून अनेकांच्या आयुष्याची लागणारी वाट थांबवणार आहे. विक्रांत, थांब. लक्षात ठेव, एकदा या दाराच्या बाहेर गेलास की मागे फिरता येणार नाही. नमस्कार. कसं चाललंय जेवण? एक जिलबीचा आग्रह. नको नको. अहो नको नको काय म्हणताय? एखादी जिलबी खायलाच हवी. बरं मग ते आहे. तुमचं ताट रिकामच आहे काका. ही घ्या एक जिलबी. अजून एक देऊ का? सावकाशी होते. हा चल. नमस्कार. जिलबीचा आग्रह. काका, मला माहितीये तुम्हाला डायबिटीसचा त्रास आहे, पण एखाद्या जिलबीने काही फरक पडणार नाही. काका, मी सारखं सारखं लग्न नाही करणार आहे, एकदाच करणार आहे आणि आग्रह सुद्धा एकदाच करणार आहे. तुम्हाला पण. अजून हवी आहे? तू वाढ. मी आलोच. अरे आलेच. कशा आहेत मॅम? अरे छान. लग्न मात्र झकास झालं हो. थँक्यू थँक्यू. तुम्ही जेवलात का? नाही, आता मी घेते. नाही नाही, न जेवता अजिबात जायचं नाही. अजिबात नाही, मी जेवल्याशिवाय जाणारच नाही. ओके, बुफे तिकडे. ओके, येते मॅम. या. ओ हाय. अरे कुठे गायब झाला होता दोघं? अरे काय नाही, आम्ही बाहेर जाऊन चहा पिऊन आलो. हा, पण तुला काही हवं होतं का? नाही, तुम्ही आत्याला पाहिलं का? हो, मगाशी पार्किंग मध्ये पाहिलं होतं. गाडीत काहीतरी ठेवत होती. अरे ती बघ त्या कोपऱ्यात आहे. दिसली का? मी आलोच. बर. काय रे, काय झालं?
तिच्या बिनधास्त वागण्याचा मला सर्वात जास्त त्रास होतोय आत्या. ती तशी वागणारच, बिकॉज शी हॅज टू लूज नथिंग. तिला ऐकतं आणि सगळं मिळालं. मोनिकाचं वागणं पाहून माझ्या मनात शंकाही आली की कदाचित आपण प्रेग्नंट आहोत हे तिला माहीतही नसेल. वेड्यासारखा विचार करू नकोस तू. आजच्या काळात MBA झालेल्या मुलीला हे कळत नाही का? ती तशी वागते कारण ती निर्लज्ज आहे. तू फक्त शपथ सुटलो ना, पुढच्या 10 मिनिटात मी होत्याचं नव्हतं करून दाखवते की नाही ते बघ तू. विक्रांत, अरे गप्पा काय मारत बसलायस इथे? गुरुजी आत बोलत आहेत, चल. मला हो मग कशाला? अरे कशाला काय, आता तिचं नाव बदलायचं ना. चल चल उठ. तुम्ही येत आहे ना? हो हो आले ना, आले. तुम्ही पुढे वा, मी आलोच. पण लवकर या. चल. जा, नाव ठेव. जा. तर तू पण चल. नाही तुझा. तिचा पराक्रम कळल्यापासून ती समोर जरी आली ना तरी माझ्या डोक्यात घाव पडायला लागतात. बरं मोनिका, आपल्या आई वडिलांनी आपलं ठेवलेलं नाव आपल्याला आवडतच असं नाही, पण बायकांकडे हा एक चान्स असतो बरं का. त्यामुळे नाव आवडत नसेल तर आत्ताच ठेवून घे. आज तो तुझं नाव ठेवील, उद्यापासून तू त्याला नाव ठेवायला मोकळी काय? नानू मामा, बायकांना हाही चान्स असतो. नानू मामा. अरे आला आला, उत्सव मूर्ती आला. ये ये. अरे ये ये ये. अरे तिच्या जवळ बैस. लाजतस की काय? सरक सरक, आणखीन जवळ सरक. अरे वा. आचमन करा 3 वेळा पाणी प्या. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः. आता हे ताट उचलून त्यांच्या मांडीवर घ्यायला सांगा. हे घ्या. नवरदेव हातातली अंगठी काढून जे काही नाव ठेवायचं आहे ते तांदळावर लिहा. बरं, आता ही जी अंगठी आहे ही मी या पाण्यात टाकणार आहे आणि ज्याला ही अंगठी पहिल्यांदा सापडेल तो त्याच्या पार्टनरच्या कानात त्याचं एखादं सिक्रेट सांगेल. ओके? मी आली. मोनिका, तू तुझं एखादं सिक्रेट त्याच्या कानात सांगायचंय.